शुभ सकाळ सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। आज आम्ही आलेलो आहे नाशिकला गुढीपाडवा साजरा करण्यासाठी आणि ब्लॉग तर केलाच पाहिजे। चला मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपण गुढी साजरी करतो। अरे वा, माझं ते वाचता वाचता मला डिस्टर्ब केलं। काय नका आता हे करू, तिला म्हटलं मी काल हे घे। शिकी तू कपडे बदल। हे घ्या। अरे त्याला बांधायला दोरी लागेल बरं इथे। हो सांगा तर पाहा ना कसं काय लावायचं, कसं नाही सोडलं तरी चालतं। तिकडे थोडा कॉन्टेंट इकडे पुढे दे। हा बरोबर। असं नाही मला कॉन्शियस होते मी। हा आता का बरं कॉस्ट होते? हे टाकायचं असते ना आधी, हळदी कुंकू आधी लावायला त्याला त्याला। गाठ मार हार सारखं घालून घ्यायचं आणि मग ते पडत असेल तर त्याला थोडस फिट करायचं तिथे बांधायला, म्हणून हे असे पाहिजे होते आपल्याला। इथे असं बर आता लूज नको करू, असं ठेवाय बरोबर। हा अडकव तिथे बस। हा म्हणजे मग ते नाही, पण आता तशी घसरत नाही ती। अरे हे लवकर नाही ना। हा गाठींची गाठ, साखर हार, हार करो हारकडं म्हणतात. त्या दिवशी साखर विचारत होती तुम्ही। हार करो साखर हार असतो। मी हळदी कुंकू हे लावलंच नाही ना गहाडी लावली नाही, कुठे? नाही लावली। नाही लावली, इथून मध्ये टाकाय। परत लाव अजून, पण एवढी मोठी नको, हे असं नको करू सोम, एखादी लाव आई छान। ती किती मिनिमल आहे बघ। हे हा. 2-3 पानं आहे त्याच्यावर। हे आणि एवढी तसंही ती एकच असते ना रे। एक एक साईडने एक लावायची। हो लाव, थोडीशी वर घ्या हे हो लाव। ऍस्थेटिकच्या याच्यात तुम्ही विसरून त्या धाग्यामध्ये। तिथेच लावते ना, थांब। एवढं काय? हळदी कुंकू लावलं हो तेव्हा हे घ्या। काय म्हणतात त्याला, मी तुला म्हटलं होतं काय तयार कर। काय ग ते गोड काय आहे ते? गुडी बॉईज। आणि ती ही कढी कुठे टाकलं पडत? हे त्याच्यातच आहे। हे काय? हे काढायचं मला। त्याच्यात नाही जाणार ते. खूप मोठं। आई ते खूप छोटं झालं। अरे ठीक आहे ना। आता का बरं काढलं हे? असं का बरं तुम्ही त्याच्याकडे पण त्या दोरी हेच आहे, ब्राऊन पॅन्ट आहे म्हणून। दे मग, दे लवकर। हेच आहे म्हणून। सेम आहे ते भांडं आणि तुझं तोंड। चुकीचं आहे बरं का हे, लक्षच नसतं। चकली काढते, रांगोळी पण नाही बोलणे काढत. खाण्यापेक्षा काढलेली बरी। केलं ना ते पुढे तू नको म्हटलं। माझी कशी आहे? हो ना, अरे मग देवाला बुडीला देत असता द्या. आई आपलं. हिच्यात असतं। हो हो ना, जाणार। बरं, जा ना म्हणजे. आमचं नैवेद्य तयार झालंय। असं चुकीचं कंटेंट नको वाटायला बरं मला सांगा। तर माझ्या तिकडे तुमच्या पक्षाने दिला होता का नैवेद्य? मग तुला आठवत नाही? नैवेद्य देवाला द्यायचं. फ्लॅश मारी काय करणार? दिलाच असतात म्हणजे प्रसाद ठेवतात। पुढे आज नवीन वर्षाबद्दल देवाला नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्या इथे ठेवणं वरती बेटा। का बरं सेलिब्रेट करतात? का सेलिब्रेट करतात? अरे या दिवशी रावण युद्धामध्ये रावणावरती विजय मिळवला होता रावणाने, आणि विजयी राम मग जेव्हा अयोध्येत आला तर त्याच्या स्वागतार्थ गुढ्या उभारल्या त्या लोकांनी, दारोदारी रांगोळ्या टाकल्या होत्या, गुढ्या उभारल्या होत्या। विजय पताका घेऊन आले श्रीराम अयोध्येला, म्हणून मग गुढी। मग तेव्हापासून गुढीपाडवा, मग नवीन वर्षाचं स्वागतही, मराठी नवीन वर्षाचं स्वागत त्या निमित्ताने होतं। त्याच्या पुढे बसता का जेवायला तुम्ही? पुरी देऊ का तुम्हाला? गोडपुरी किती गोडपुरी आहेत? तुझं काय रिझॉल्युशन आहे नवीन वर्षाचं?
नवीन वर्ष असं सांगत चालूच आहे नसतं, कारण सांगितलं की त्याला मनात ठेवणार आहे तसं काय? आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष माझ्या कृतीतून दिसेलच की मी काय संकल्प केलेला आहे. माझे पण आई माझी किती एकदम कॉन्ट्रास्ट गोरी होती सोनिया गांधी, फक्त पातळ घातलेली सोनिया गांधी. पण किती छान होती. इमॅजिन नाही झालं का पातळ घातलेली सोनिया गांधी. छान होतं. आजी खूप शांत होत्या, पण जसं मी या पोरींना शिकवलं तर मी असं कधीच जतावलं की हे बघ हे असं आहे तसं आहे. मी आईने तसं नाही, मी ऑब्झर्वेशन मधून शिकली. आई असं नाही सांगितलं की हे बघ हे असं आहे, ते डाळ वांग असं का तुमचं ते काय ते डाळफळं. पप्पांनी सांगितलं डाळफळं असे करायचे तसं केले. गाठ कशी गोल गोल फिरवले त्यांनी फक्त. तर अशा प्रकारे आमचा आज गुढीपाडवा संपन्न झाला. तर आम्ही लेट आलेलो, काहीतरी 11 साडे11ला आम्ही मुंबईवरून आलो. मग लेट सगळ्याच गोष्टी लेट होत, गुढी पण लेटच उभारली वगैरे असं सगळं झालं. आणि फायनली आम्ही आता निघतो आहे पुण्याला. घारगावचे पेढे घेतले. असं होतं की घारगावचे पेढे स्पेशल आहे, त्यामुळे मी 1/2 किलो पेढे घेतले. आणि मला हा चिवडा घेतला, आणि सनसेट मला बघा, आवडतो. आणि सनसेट बघा गाईज, छान सनसेट झालाय. वाव. सनसेट तर वाव. आणि मी बघा, मी दिसतोय का यात कूल शीट्स. ऑन द वे टू पुणे. आता एक छोटा ब्रेक, छान कॉफी आणि स्नॅक्स, आणि घारगावचा प्रसिद्ध कंदी पेढा आम्ही घेतला आहे. त्याचा स्वाद अर्थात पुण्याला गेल्यानंतर घेऊ. आता आम्ही छान गरमागरम भजी खातो आहे आणि या हातात गरमागरम कॉफी आहे. वा. आम्ही दादाच्या घरी आलो, काहीतरी 4 वाजता आम्ही बसलेलो आणि 9 वाजता इथे पोहोचलो. आणि मस्त आता खूप दिवसानंतर सगळी फॅमिली एकत्र येणार, म्हटलं मजा तर झाली पाहिजे थोडीशी. थांबा मी जाऊ द्या पहिले मला. वा वा वा, सुगंध तर छान येतोय, काहीतरी केलंय वहिनीने. काय केलंय? काहीतरी केलंय, सुगंध येतोय. आम्ही सगळे पहिल्यांदा या एका फ्रेम मध्ये या घरात आलोय. सो आता तुम्ही बघू शकता टोटल किती 2 वर्षांनी टोटल. होय काय मटन कोरमा. हा, गुढीपाडव्याच्या दिवशी मटण कोरमा करायचा. फोटो काढायचे ना खाली स्विमिंग घ्यायचं. नाही नका तिथे किती फोटो काढणार आता, तिथे आपण एवढं मी फिरायला नाही आलो. आहे. मी नाही म्हणजे काय, तो कॅमेरा बघितला मी सांगतो. पहिले कॅमेरा बघायला नाही, अरे तिथंच रिसॉर्ट राहिलं ते. काय का तू पहिल्यांदा बघितलंय का? अनन्या पांडे जशी घेऊन जाते तिची पिलो तशी बाबा घेऊन चालले. चावी घेतली काय करायची? कुठे चालली तू? तिकडे का बरं? आता तिने काय बघितलं नाही काय करू सांग. मी चालली आहे माझ्या घरी, जे मला जायचं नाहीये. का जायचं ते तर सांग. असं सांगत जा ना, आता थर्ड पर्सनला कसं माहिती. प्रायोरिटी काय प्रायोरिटी काय खरं सांगायचं असतं असं. मला ऑफिस आहे त्यामुळे मी चालली आहे. शिवानी शिवानी रडू नको, शिवानी जाऊ दे, शिवानी जाऊ दे. तू जा, आम्ही एकदम मज्जा करू 4 लोक. दुसरी सूट पण गेली आहे आमची. म्हणजे आता आम्ही 4घच भेटणार फक्त. आणि असे जायचं. आता दुपारी, कारण ते तर ऑफिसला गेले. आम्ही आता चालू आहे शनिवार वाडा बघायला. पप्पा बोलले होते काहीतरी बघायचं, भेटायचं कुठेतरी. भेटायचं म्हणजे काहीतरी पुण्यात आलोय तर बघूया. म्हणजे माझं म्हणणं होतं असं की आता तुम्ही जर 4 जण सगळेच जाणार आहेत तर मग मला काहीतरी दाखवा छोटंसं काहीतरी आपलं. म्हणून मग आम्ही चाललो शनिवार वाडा. काय झालं? फोटो काढ स्विमिंग पूल जवळ. नाही का तिथून इतकी एक्साइटमेंट आहे आईला, स्विमिंग पूल जवळ फोटो काढायचा आहे म्हणून आईची एक्साइटमेंट दाखवते मी तुम्हाला.
आम्ही पोहोचलो आहे शनिवार वाडाला. आहे मला खूप वर्षांपासून ॲक्च्युली बघायचा होता शनिवार वाडा, पण आमचं दरवेळेस येतो आणि आमचं जमतच नव्हतं शनिवार वाड्याला यायला. त्यामुळे आज आम्ही आलो. छान तर वाटतंय मला. असं बोलता आहेत की इथे असं बोलतायत की जो किल्ल्याचा गेट आहे तो दिल्लीच्या दिशेने आहे. त्याला म्हणतात दिल्लीचा दरवाजा. तो दिल्लीच्या दिशेने आहे म्हणून. हे बघा बाबा, पेशव्यांची वंशज बाळाजी विश्वनाथ बाजीराव पहिला, काशीबाई मस्तानी त्यांची, चिमाजी आप्पा अंताजी, भिऊबाई आणि अनुबाई. दिंडी दरवाजा चालू. दिंडी दरवाजा मी इथून पत्र सोडायचं हे करत असतील शिवानी. ते असं म्हणत असतील, बाजीराव चला, बाजीराव बाजीराव चला, बाजीराव चला. अरे मी काय म्हणतो, तुम्ही खाली काय चालले पण? आम्ही चाललो पुढे बापरे, आई बघितलं का काय म्हणते, ब्लॉग मध्ये म्हणते अशी तुम्हाला. हा तिथे बसतो आम्ही. नारायण दरवाजा. मुंबई बघितलं? मुंबई पुणे मुंबई. त्याच्यात आहे ना प्रॉपर शनिवार वाडा, सारसबाग. स्वप्नील जोशी आहे ना त्यात. आमच्या सारसबाग येत नाही. हा तो पुण्याचा असतो, ती मुंबईचा असतो. हा मुंबई पुन्हा मुंबई. तू पण बघितलंय ना? तू मध्ये काय तेच सेम आहे? पुढचं पार्ट म्हणजे सेम आहे? सेम आहे, एकदम सेम आहे. मग तोच टाकून तोच एडिट केलाय त्यांनी. काहीतरी असेल म्हणजे तिथे विहीर दिलेली त्यांनी. तर विहीरच्या इथे ना पाणी वगैरे काढत असतं किंवा असं. आता छोटं वाटतं आपल्याला ते बघताना, जेव्हा ते असेल ना तेव्हा बेस्ट येतं. काय बेस्ट? खरंच यार, किती छान. म्हणजे त्यांना थंडावा किती मिळत असेल यार इथून. आता एवढं उन्हातानाचं आपण फिरतोय. आता लस्सी पिऊ ना आपण. मला लागली आहे तहान पाण्याची, पण मला लस्सी प्यायची होती. तेव्हाचे लोक एवढे हेल्दी होते, वर चढायचे तरी काहीच नाही म्हणायचं. त्यांचं मन असेल. त्यांच्याकडे पण इंटेरियर आर्किटेक्ट्स होते यार, चांगले चांगले. वेगळे म्हणजे ते आपल्या इकडचे असे आळशी नव्हते. ते वेळेवर लाईनला काम द्यायचे. लाकडावर काम करतात तरी पण ते असे आळशीपणाने करतात. इथे त्यांना दगडावर कोरीव काम करायचं. बरोबर. हे तोडलं का असेल त्यांनी? हे आपल्या पुण्याचं. इथे ते असे दिवा लावत असतील का? असा दिवा लावून अशी आरती वगैरे करत असतील. घराचा दुसरा दरवाजा असेल, किचनचा दरवाजा असेल हा त्यांचा. दरवाजा नको गुडू, जाऊ दे. अशा लोकांमुळे हिस्टॉरिकल जे जागा असतात ना त्यांना असं बंद करण्यात येते. सुख एक नंबर. हार्डवर्किंग पीपल कुठेही झोपू शकतात, जसे की मी. आईला समजलं कॅमेरा ऑन आहे. आमचं शनिवार वाड्याला आम्ही आलेलो होतो. आता आमचा फिरून झाला. आता आम्ही थंडगार लस्सी पिणार आणि मी मुंबईच्या गाडीत बसणार. शनिवार वाडा आम्ही बघून आलो आणि आम्ही आलो आता FC रोडला. FC रोडला आहे ना स्ट्रीट शॉपिंग आहे, तिथे मी वस्तू घेतल्या खूप भारी. 300ला मी 300 रुपयाला 2 कुर्ती घेतल्या, ह्या शॉर्ट कुर्ती अशा. आणि मी घेतला एक असा टॉप आणि घेतलं अजून 150 रुपीजचा हा पूर्ण सेट. आणि अजून एक घेतला हा 100ला, म्हणजे 100 रुपयाला हा घेतला. हा 150 रुपयाला घेतला. आणि ही चेन घेतली एक 100 रुपीजला. आणि अजून एक घेतला कळा घेतला, हा पण 100 रुपयाला घेतला. 100 हे 300ला आणि हे घेतलं 150ला. असं FC रोडला मी अशी छोटीशी शॉपिंग केली. आणि अजून तर फिरायचं. आणि आम्ही कुठे कोणता रेस्टॉरंट, आणि आता आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करतो ते फेमस रेस्टॉरंट वाडेश्वर.
तिथे आम्ही छान प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे ते, आम्ही तिथे आलो आहे. बट असं एकदम मी शुगरची गोळी घेतलेली आहे, त्याच्यामुळे मला तीव्र त्याची भूक लागली आहे. तुला जे काय काढायचं असते आपल्या ते का लोक दोन बोलवले ना दहीवर. पावभाजी बोलून दे ना. आई आणि मी आता निघालो आहे FC रोड बघायला, म्हणजे FC रोडवर शॉपिंग करायला. एवढी शॉपिंग केली. आई काय शॉपिंग करायची तुम्हाला? काय करायचं असं ठरवत नसतं. जे दिसलं युजफुल वाटलं घ्यायचं, आवडलं तर घ्यायचं, नाही तर पॉइंट आहे. आपण आता काहीतरी घेऊ मस्त पैकी, काहीतरी घेऊ म्हणून नाही होत. तरी घेऊ. काही दिसलं की अरे वा, तुला सॉफ्ट चप्पल्स पाहिजे होती ना. मी गॉगल घेतलं ना 200 रुपयाला, स्वस्तात मस्त. मला ना ती बॅग ना माझ्याकडे अशी फुलवाली एकदम फुलवाली. मला काहीतरी घ्यायचं अजून असं युनिक काहीतरी वाटेल असं घ्यायचं. मी काय घेऊ? किती घेते आता? पर्स आहे आता दुकान लावते काय पर्स घरी? प्लीज असं असतं का? बंडाना घेतला आणि मला किती ह्या प्रकारे बंडाना एक्सपेक्टेशन्स वर्सेस रिअलिटी. अरे पण असंच नसतं ना, वेगळं असतं. थांब मी बघतोय येडी दिसते, येडी. बंडाना नाही, पंडाना दिसते. पंडाना. तुम्ही काय केलं? कुठे बांधलंय पाहतो. स्वतःच काही हेच नाही. आता ती गेली शिवानीची गाडी 6292 आणि आम्ही तिला सोडलं. आता इथे व्लॉग एंड करतो, म्हणजे तिचा व्लॉग आहे, इथून एंड करतो, तिला क्लिप पाठवून देतो. चला बाय बाय, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया आपण पुन्हा ब्लॉगमध्ये आणि लाईक शेअर केल्याशिवाय जाऊ.